सो हाय फ्रेंड, आत्ता आम्ही चाललो आहे गँगटॉकपासून पिलिंग या ठिकाणी आणि रस्त्याने जात असताना खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे आणि जाता जाता आम्हाला 2 किंवा 3 पॉइंट ही आम्हाला कव्हर करायचे आहे आणि मग नंतर आम्ही आमच्या हॉटेलवर जाणार आहोत. Started as a whisper, message from a new world I'd never known. Something about it felt like it'd been waiting my whole life. Is this home? I can hear each sound calling my name and गुड मॉर्निंग. आज आहे आमचा 4th डे आणि आम्ही आता चाललो आहे पिलिंगला. मी तुम्हाला पिलिंगचा पूर्ण ब्लॉग या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हा कोणचा एपिसोड आहे? सिक्कीम एपिसोड आहे आपला. सिक्कीम दार्जिलिंग. नाही 1, 2 कोणचा? असे तर खूप सारे आहे ना. आज 4th डे. एपिसोड 4. एपिसोड 4. मी डान्स केला तो करेल का माझ्याबरोबर? कोणता? रात ट्रेनिंग मी केलेला आहे एकदा. सो हाय फ्रेंड, आम्ही जात आहोत पिलिंगला आणि नावची या 2 ठिकाणी. पिलिंगला आमचा स्टे आहे. रस्त्यात जाताना आम्हाला लागले आहे टी गार्डन आणि आता आम्ही तिथे थोडी शॉर्ट आणि व्हिडिओ बनवणार आहे. फोटो सेशन करणार आहोत. त्यासाठी आम्ही कपड़े चेंज करत आहोत. सेम टू सेम. गाइस, नव्या मुझे हमेशा अपने सामान देती रहती है. फॉर एग्जांपल गाइस, ये कौन आ गया? अमेरिकन, जापानीज, कुछ 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 कुछ. वैसे गाइस मला हिंदी बोलायची खूप आदत आहे ना, तर म्हणून. गाइस ते काय? ओ, हे गाईड मॅप आहे. ओके ओके ओके. तर वाटतं आपण इथून असं जाऊ आणि मग वी 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 वी. गाईड मॅप पूर्ण समजलाय गाईस मला. डिट्टो. म्हणजे काही समजण्यासारखं काही होतच नाही त्याच्यात. गाइस हे बघा. गाईस मी पण आहे. सेम बट कलर डिफरंट. सेम बट डिफरंट. हाय गाइस, आता आम्ही आलो आहे आय लव्ह टीव्ही मध्ये. तर तुम्ही पण येऊ शकता. तर रॅप सारखं बोलते तू. आता तू येऊ शकता. हाय गाइस, आता आपण आलोय आय लव्ह टीव्ही मध्ये. तर इथं बघा वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घातलेले आहेत. तुम्ही बघू शकता. तुम्ही जर एक दिवस इथं आलेत तर तुम्हाला खूप मजा येईल. बाय बाय गाइस. काय होतंय? गाइस रेट मी 10 आउट ऑफ किती दिसतोय? नो वन. तू चल ना, तुझा सिनेमॅटिक शॉट घेते मी. I feel angels around when I start to sing, and suddenly it feels like heaven is the soul. सो हे आहे आता पिलिंग मधलं सर्वात मोठं टी गार्डन आणि त्याचं नाव आहे टिमी गार्डन, जे चहाच्या मळ्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. एक मिनिट. गाइस सगळं टाइमपास करताय. टाइमपास नाही, मम्मीला बघून मला ना ही व्हिडिओ डिलीट करावा लागेल. आय थिंक सो. नाही तर काय असतं ना, एडिट करताना मम्मी माझ्यासोबत बसते. तर मग ना यु नो तिकडे आमच्या मामाला कॉल केला आहे. आणि आता
आम्ही हा स्पॉट फिरून वाटतं हॉटेलला जाऊ, मग तिकडचा रूम टूर देऊ तुम्हाला, मग रूम टूर हॉटेल टूर पण देऊ आम्ही थोडासा. फिरोग्या दादा रे कुछ काय असा वेदर चालू आहे. गॅस करा टाइम किती वाजला असणार सांगू. बसलो मी गाईज माझी 11. खूप घाण झालेली गाईज, तरी चष्मा लावून रॉक्स करा. ये हाय फ्रेंड, आज आहे आम्ही नामचीमध्ये आणि आता आलो आहे आम्ही चारधामचं दर्शन करण्यासाठी. आत्ता आमची इथून स्टार्टिंग होत आहे आणि समोरच तुम्हाला बघायला मिळेल चारधाम. चला तर आपण बघूया कोणते कोणते पॉइंट आहे इथे. सो आत्ता आम्ही आलो आहे पिलिंगमधील नामची या ठिकाणी. नामची जर म्हटले तर तुम्ही इथे चारधाम म्हणून हे प्रसिद्ध असे ठिकाण आहे की ज्या ठिकाणी खूप मोठा परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये त्यांनी वेगवेगळ्या मंदिरांची दर्शन आपल्याला घडवलेले आहे. जसे की केदारनाथ, बद्रीनाथ, खूप साऱ्या आपल्या मंदिरांचे दर्शन घडवलेले आहे. आणि त्यात जर सपोज तुम्ही बघायला गेले तर शंकरांची खूप मोठी मूर्ती आहे. आता तर खूप धुके आहे, सो आता आम्हाला बघायला मिळते की नाही, आणि चला तुम्हालाही मी दाखवते. इथून समोर त्याची एंट्री आहे. सो समोर हे आहे एंट्री काउंटर आणि इथे आतमध्ये जाण्यासाठी प्रत्येकाला तिकीट घ्यावे लागते आणि तिकीटची प्राइस आहे अडल्टसाठी 50 रुपये आणि 10 वर्षाखालील मुलांसाठी 25 रुपये. इथे तुम्हाला ज्याप्रमाणे हा आराखडा बघायला मिळत आहे त्याचप्रमाणे इथे चारधामची पूर्ण परिसरात रचना केलेली आहे. समोरच शंकरांची खूप मोठी मूर्ती आहे आणि आजूबाजूला हे भव्य दिव्य असे मंदिर आहे. I can't help but think that it's meant to be, that I'm finally right where I'm supposed to. If I let you into the secret, would you listen? I can hear each sound calling my name, and I feel angels around when I start to sing, and suddenly it feels like heaven's not so far. आत्ता आम्ही शूज रॅकमध्ये आलो आहे दर्शन घेण्यासमोर तुम्हाला चार्ट बघायला मिळेल. याप्रमाणे आता आपल्याला मंदिरात जायचे आहे. तर सरळ लाईन दिलेली आहे. तर सरळ रस्त्याने आता आपण जाणार आहोत फर्स्ट शंकराच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी. मग ते दर्शन घेतल्यानंतर मग बाकीचे जे आजूबाजूला जेवढेही मंदिर आहेत त्याप्रमाणे आपण त्यांचे दर्शन घेत खाली येणार आहोत. Heaven's not so far away. Tell me, can you hear us? समोर खूप धुकं आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्या धुक्यामध्ये आम्हाला अजून मंदिर व्यवस्थित दिसत पण नाही क्लिअर. आता पुढे जाऊन बघू आपण. जर इन केस धुकं थोडंसं कमी झालं तर दर्शन आपल्याला मिळालं तर मिळालं. बोल सो काय आहे आता हे करायचं आहे? चारधाम मध्ये तुम्हाला ना तिकडे खूप मोठी मूर्ती आहे जी ढगांमुळे हाईड होते. खूप मोठी ती. तिकडे फोटो तुम्हाला इकडे कुठेतरी दिसत असणार. बघा हाफ आहे ना, हाफ येते, हाफ हाफ हे बघा याच्यात थोडं क्लिअर दिसतंय. याच्यात थोडं क्लिअर दिसतंय. नाही का, हाफ आहे ना ती. नाही हाफ नाही, बाकी I can hear it, I can hear it, oh, I can't stop the rush. वरती जेवढी मोठी मूर्ती होती तेवढीच खाली हा गाभारा आहे. एक्झॅक्ट मंदिराच्याच खाली तुम्ही बघू शकता की खूप
छान त्यांनी शंकरांचं, शंकर पार्वतीचं सगळंच आकृती खूप सुंदर दिलेली आहे आणि त्याचं चित्रीकरणही इतकं सुंदर केलेलं आहे की आपण कितीही वेळ बघत बसलो तरीही आपलं मन भरणार नाही, इतकं सुंदर दिलेलं आहे. आणि पूर्ण गाभाऱ्यामध्येच त्यांनी इतकी कलाकृती भारी केलेली आहे. सो चला तर आपण बघूया. Every note I touch, I can feel it saving me. Tell me, can you hear this symphony? Started as a whisper, message from a new world I'd never known. Something about it felt like it'd been waiting my whole life. Is this home? I can hear each sound खूप calling सारी my मंदिरं, चारधाम, बालाजी, परत तुम्हाला माहितीच आहे केदारनाथ वगैरे सर्व मंदिरांची इथं कलाकृती इतकी सुंदर केलेली होती. ॲज इट इज हुबेहूब त्यांनी इथे मंदिरं तसेच्या तसेच बांधलेले होते. सर्व मंदिराचा परिसरही हा खूप छान होता, खूप मोठा होता. आम्हालाही आवडला. तुम्ही नक्की या इथे भेट द्या, खूप सुंदर आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही सिक्कीमला याल किंवा गँगटॉकला याल तर तुम्ही नक्की नामची हा स्पॉट करायला विसरू नका, खूप सुंदर आहे. आत्ता आम्ही हा स्पॉट झाल्यानंतर हे नामची आणि टिमी गार्डन हे आमचे दोन्ही स्पॉट रस्त्यातच होते. सो ते आम्ही आत्ता केलेले आहे आणि ते करून झाल्यानंतर आत्ता आम्ही जाणार आहोत रूमवर, कारण की आत्ता संध्याकाळचे 6-6:30 वाजलेले आहे. रूमवर गेल्यानंतर आमचा दुसऱ्या दिवसाचा 5th डेचा व्हिडिओ, त्याच्यामध्ये पिलिंगचे साईट सीन राहणार आहे. ते जे आहे ते आम्ही आता करणार आहोत. angels around when I start to sing, and suddenly it feels like heaven's not so far away. Tell me, can you hear the symphony? Panic, panic, I can't help but think that it's meant to be, that I'm finally right where I'm supposed to. If I let you into the secret, we can hear each sound calling my name, and I feel angels around when I start to sing, and suddenly it feels like heaven's not so far away. Tell me, can you hear the symphony? Panic, panic, and before too long I found where I belong. सो आत्ता आम्ही आलो आहे पिलिंगमध्ये आणि चारधामचे दर्शन घेऊन, नामचीमधून चारधामचे दर्शन घेऊन पिलिंगच्या हॉटेलमध्ये आम्ही आलेलो आहे. आमच्या हॉटेलचे नाव आहे रबडन्सी रेसिडेन्सी, असे आमच्या हॉटेलचे नाव आहे. हॉटेल पण खूप सुंदर आहे आणि तुम्ही बघू शकता डोंगरावर हॉटेल म्हटलं की ते जाण्या येण्याची एंट्री ही खालीच असते, पण हॉटेल आमचे छान आहे. आणि जर इन केस तुम्हाला गँगटॉक आणि सिक्कीम दार्जिलिंगची सिरीज पूर्ण बघायची असेल तर ह्या व्हिडिओला बघायला करू नका. व्हिडिओ पूर्णपणे बघा
आणि आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून ही जी माहिती मी तुम्हाला देत आहे ती माहिती तुम्हाला तुम्ही कधी इकडे येण्याचा प्लॅन केला तर उपयोगात येईल. गाईज हे आमचं हॉटेल आहे. हे गाईज आमचं हॉटेल आहे. नाव काय आहे पार्थ हॉटेलचं? आजवरूनच काय नाव आहे आम्हाला पण माहिती असेल मोठ्या लोकांना. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.